हॅलो बडीज, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आज आहे आपला डे 3 ऑफ मंडला आर्ट चॅलेंज. तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक छोटंसं डिझाईन घेऊन आली आहे. हे पण इझी आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर गाईज, आज मी तुमच्यासोबत माझा मंडला आर्टचा पहिला अनुभव शेअर करणार आहे. मी स्कूलमध्ये असल्यापासून मंडला काढते असं मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये बोलले होते. तर मी पहिल्यांदा मंडला आर्ट काढायचे तेव्हा मी पेन्सिलनी काढत होते. म्हणजे लिटरली तेव्हा मला माहितीही नव्हतं की मंडला आर्ट हे एक एन्शंट आर्ट आहे किंवा त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही पेन्स यूज होतात किंवा त्याचे वेगवेगळे पॉईंट्सचे पेन्स असतात किंवा त्याच्यामध्ये असे वेगवेगळे काही डिझाईन्स असतात, हे मला माहिती पण नव्हतं. आय वॉज जस्ट ट्राईंग आणि ते मला इतकं आवडत गेलं की मी ते कधी सोडलंच नाही. आणि आता तर ते मला इतकं आवडतं की ते मी रोजच काढते आणि मला खूपच आवडते ही गोष्ट करायला. आणि मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जर मंडला आर्ट काढत असाल, पहिल्यांदा कोणालाच नीट जमत नाही, पण जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल, तुम्ही रोज एक मंडला काढा, जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही बेस्ट मंडला काढू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे काहीच रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत की तुम्ही असं काढा तसं काढा, नथिंग. फक्त तुम्हाला तुमचं क्रिएटिव्हिटी आणि तुमचा माइंड यूज करून वेगवेगळे डिझाईन्सचे इन्व्हेन्शन्स करायचे आहेत, वेगवेगळे आर्ट तयार करायचं आहेत तुमचं तुम्हाला. आणि तुम्हाला ते एक्सपेरिमेंट्स केल्याशिवाय कळणार पण नाहीत की कसं आपण मंडला काढू शकतो. जसं मी तुम्हाला माझा अनुभव सांगितला तसं तुमचा काय अनुभव होता फर्स्ट मंडला आर्टसोबत, तुम्ही नक्की मला सांगा. मी ते नक्की ऐकेन आणि मला खूप आवडेल ते ऐकायला. तुम्ही मंडला आर्टशी कसे कनेक्ट झालात तेही तुम्ही मला सांगा. तर आजचं हे मंडला तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग.